नवी मुंबई महानगरपालिकेचा भोंगळ कारभार जो आहे अनेक दिवसांपासून समोर येताना दिसून येत आहे। आपण पाहू शकतात कोपरखैरणे इथे मध्ये ज्या पद्धतीने लाईन करणं अपेक्षित होती मलनिसरणाची, त्या पद्धतीने न करता या ठेकेदारांनी फक्त अर्धवट काम केलं, 40 ते 30% काम केलं आणि त्या काम केल्यानंतर त्याच कामाच्या आधारावर बिल काढण्याचं काम जे आहे ते महापालिकेच्या ठेकेदारांनी केलेलं दिसून येत आहे। त्यामुळे पाण्याचा कुठल्या प्रकारे निचरा होतो की नाही हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। त्यामुळे अर्धवट काम करण्याचं जे ठेकेदारांनी काम केलं याच विरोधामध्ये स्थानिक माजी नगरसेवक आहेत रवींद्र म्हात्रे यांच्याशी जाणून घेतो। सर, काय नेमकी प्रकरण आहे? इथला जो टेंडर काढला इथला रूम नंबर कोपरखैरणे सेक्टर 8, एक रूम नंबर ते 450 आणि 940 ते 1045 या असोसिएशन मध्ये कुठलंच काम झालेलं नाहीये आणि काही ठिकाणी 30 ते 40% फक्त काम झालेलं आहे ना। बाकी साईबाबा जो कन्स्ट्रक्शन आहे त्याचे प्रोप्रायटर गायकवाड यांनी 23 लाखाचा जो टेंडर करून आणि टेंडर काम दाखवून पैसे पण घेतल्यात त्यांनी पूर्ण आणि अदागिरी केला आहे। आणि इथल्या रहिवाशांचं म्हणणं आहे की आम्ही आमच्याकडे काम केलंच नाही आणि काम कसं झाला हा प्रश्न पडलेला आहे। पण ज्या पद्धती मलनिसरणाचं काम करायला पाहिजे तसं काम झालंय का आणि किती टक्क्यापर्यंत हे बिल अदा केलेलं आहे? पूर्ण 23 लाखापर्यंत बिल त्यांचं पूर्ण पास झालेलं आहे। या ठेकेदाराला याचा गैरकारभार हा भ्रष्टाचार मला दिसतोय, याच्यावरती कुठेतरी आला बसला पाहिजे। म्हणून हा मी याच्या इथल्या रहिवाशांना, इथे राहणारे माताडी कामगार आहेत, बीएसटी कामगार आहेत, ह्या लोकांना इथे राहण्यासाठी ज्यांनी छोटे छोटे त्या टायमाला रूम दिली, परंतु जे शिवरेज लाईन आहे त्या शिवरेज लाईनचं जो म्हणजे मलनिसरण वाहिन्या, ह्या वाहिन्या पूर्णपणे बोगळ कारभार झालेला आहे। भोंगळ कारभार झालाय असं रवींद्र म्हात्रे जे माजी नगरसेवक यांनी सुद्धा सांगितलं। नवी मुंबई महानगरपालिकेने ठेकेदाराचं 22 लाखापेक्षा जे बिल ते अदा करण्याचं काम केलेलं आहे आणि काम अर्धवट असताना ठेकेदाराला पाठीशी घालतंय कोण हाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित आहे। कॅमेरामन ज्ञानेश वाडेसह विकास मेरे, साम टीव्ही, नवी मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।